जलगांव के चोपड़ा तालुका में लगातार हो रही बारिश की वजह से खड़ी कपास की फसल बुरी तरह से नष्ट हुई। हर साल 70 से 80 क्विंटल कपास मिलने वाले खेतों से इस बार केवल 10 से 12 क्विंटल उपज होने की संभावना है, जिससे किसानों में चिंता की लहर है। किसानों ने सरकार से अपील की है कि चोपड़ा तालुका को राहत प्रभावित सूची में शामिल किया जाए। पाऊस जास्त पावसामुळे नुकसान झालं। कमीत म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 10 क्विंटलचा वरती कापूस नाही 8 एकरामध्ये। खर्च भरपूर लागला त्याचा। 2 डोस टाकले गेले, 4-5 फवारणी झाली, मेहनत मजुरी तर गेलीच। आता शेवटी ही परिस्थिती आली की इकडे गुरंढोरं सोडून रोटो मारावं लागतंय कारण पुढचं पीक घ्यायचंय। जर अति पाऊस झाला नसता आणि परिस्थिती चांगली झाली असती तर किती आला असता आपण कापूस? 70 ते 80 क्विंटल कापूस आला असता। 70 ते 80 क्विंटल घेतलेला पण आहे आपण। घेतले आहे आणि आता किती आला आहे? आता 10 ते 12 क्विंटल बस। त्यालाही भाव नाही। बरोबर। 5-5.5 हजारापर्यंत मागतायत। आता आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, परंतु आपला नुकसानच्या यादीतून आपल्या वगळण्यात आलेलं आहे किंवा नुकसान, तर काय तुमची प्रतिक्रिया? आता प्रतिक्रियाचे नुकसान तर झालेलंच आहे। जिथं नुकसान झालेलं आहे तिथं द्यायला काही हरकत नाही, नाव वगळण्याचे कारणच नाही। कुठं जास्त झाले असेल, कुठं कमी झाले असेल, पण आज माझा शेतात जे आहे ते तर समोरच आहे, म्हणजे नुकसानच आहे। तुमच्यासारखे बरेच शेतकरी आहे की त्यांचं नुकसान झालेलं आहे? हो, बरेच आहेत। तरी सुद्धा आपल्या तालुक्यात आपलं गाव तालुका वगळला गेला दुष्काळ निधीतून। काय नाव दादा आपलं? रामलाल पाटील।